2 दिवसापाठी देवभूमी जतला विरोध करण्यासाठी प्रेस घेतली गेली. त्यानंतर काल मोर्चा काढला गेला. मला यामध्ये एक सांगायचं आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतोय. जेवढा सत्ताधारी असतो किंबहुना त्यापेक्षा विरोधी पक्षाचं हे असते त्याला. आज जर तालुक्यात बघितलं तर भाजपनंतर जर मोठा पक्ष कुठला असेल तर काँग्रेस आहे. विरोधकाची भूमिका काँग्रेसनं पुढाकार घेऊन करायला पाहिजे होती. पण ह्या देवभूमी जतचा विषय जवळजवळ ब्ल्यू प्रिंटमध्ये आलेला आहे. त्यानंतर आमदार साहेबांनी 2-3 वेळा उल्लेख केलेला आहे. त्यावेळी कोणी आवाज उठवला नाही. काल शिवसेने शिंदे गटाचे हेंगमेरे यांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्या सगळ्यांना जाग आली. त्यात काँग्रेस असू दे, चट्टासाहेब असू दे, तोपर्यंत ह्याला जाग आली नव्हती. हे सगळे कोम्यात गेले होते. हेंगमेरे साहेबांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्यात हे सगळे सर्व पक्ष आले. मग सगळं झालं. म्हणजे मला महत्त्वाचा विषय असा आहे की विक्रमदादा हे निष्क्रिय ठरले आहेत विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावण्यात. सत्ताधारी म्हणजे आमदार असताना त्यांनी काय काय दिवे लावले, काय काय सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तुम्हाला आज आम्ही सांगतो, जरा आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना सांगतो की जरा सगळ्या आपल्या कामाची बिही लावूया, इंजिनियरचे बटन लावू. आमदार साहेब सांगतात ते माझं काम नाही. आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेस्ट हाऊसवर इंजिनिअरची मिटिंग घ्यायची आणि ते स्वतः कामं वाटप करायचे. त्यात 10 पैकी 8 कामं ह्यांच्या मुलांना आणि पुतण्यालाच. अशा प्रकारचे कारभार करणारे हे विक्रमदादा आणि हे टीका करतायत की आटपाडीचे इंजिनियर आहेत. मी आज चॅलेंज देतो त्यांना दोघांना की आटपाडीचा एक इंजिनियरनं इथं काम दिलेलं आमदार साहेबांकडनं त्याने दाखवून द्यावं. मी चॅलेंज देतो त्यांना. परत बरेच लोकांनी त्यात आवाज उठवले. विक्रम ढोणे एक घसा फाटूसपर्यंत ओरडून सांगत होते देवभूमी जत म्हणून नको, कारभार असा आहे, कारभार तसा आहे. त्यांना हे लक्षात आणून देतो की जेव्हा त्यांनी महिला मुतारीसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी नगरपालिकेत त्यांना शिवगाळ करण्यात आली होती. त्यांनी एनसी पण नोंद केल्या. काँग्रेसच्या एका नगरसेवकानं त्यावेळी शिवगाळ केली होती. अंगावर जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एनसी पण नोंद केली होती. त्यांनी विचारावं होती एनसीचं काय झालं. त्या पोलीस स्टेशनला फोन कोणी केला, ते ह्याच्यावर कारवाई करू नका म्हणून. हेच विक्रमदादांनी फोन केला होता ना. विक्रम ढोणेंनी त्यांना विचारावं त्यावेळी महिला मुतारे काय केल्या गेल्या नाहीत. आज आम्ही सत्तेत आल्यापासून जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मुतारे आणून ठेवलेले आहेत. गांधी चौकात एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथं मुतारी होती आत, त्याच्यावर दुर्लक्ष होता. तिथं आम्ही काढण्याचा महिला मुतारी करायचा आम्ही प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे नगरपालिकेत महत्त्वाच्या विषयावर जे लोकांचे थेट निगडीत प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही आता फोकस केलेला आहे. त्याचप्रमाणे जगताप साहेब एक गोष्ट सांगायचे कायम की वाढपी आपला पाहिजे, वाढपी आपला पाहिजे. प्रत्येक भाषणात त्यांचं एक वाक्य असायचं की वाढपी आपला पाहिजे. म्हणजे आपल्याला मी जगताप साहेबांना सांगतो, आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय की गोपीनाथ पडळकर साहेब हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. मग तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही वाढपी आपला पाहिजे म्हणताय, तिथं आचार्यच आपला झाला आहे. आचार्यच आपला झाला आहे. त्यामुळे तालुक्याचा भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. गोपीनाथ पडळकर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. आता जे आमदार झाल्यापासून 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी चालू आहे. प्रत्येक गोष्ट काय ही छोटी मोठी कामं आता चालूच आहेत. या वर्षी नाही, मोठी प्राणी संग्रहालयाचा विषय असू दे तो आता अंतिम मार्गावर आहे. RTO ऑफिसचं आता देवभूमी जत प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या चालू होणार आहे. आता हे त्याचं ऑफिस हे आहे, त्याचं हे चालू होणार आहे. अशा मोठ्या प्रकारची कामं मला सांगा, आज आपल्या जत शहरात आपण इतके वर्ष आहे, 70 वर्षाची सत्ता आहे त्यांची, आतापर्यंत काय कामं झाली? आपल्या नेत्यांना फक्त 4च माहिती आहे, गटारी, रस्ते, सभामंडप आणि समाज मंदिर. ह्या 4 व्यतिरिक्त कुठली कामं झालीत? आज शहरात 11 प्रत्येक प्रभागात गार्डन करायचं काम चालू आहे. टेंडर झालेलं आहे त्याचं, काही दिवसात चालू येईल त्याचं. आणि आज तुम्ही परवाशी बोलले दादारी चालू आहे म्हणून सांगितले. दादारी कोणाला आहे? बाजारपेठेत फिरून विचारावं. त्यावेळी ज्यावेळी विक्रमदादांची सत्ता होती दादारी कुणा झाली, लोकांना किती त्रास झाला, सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आज सर्वसामान्य लोकांना कोणाला त्रास आहे तुम्ही जाऊन विचारावा. कोणाला दादारी केली जाते का, कोणाला हत्याखोरी केली जाते का? त्यावेळी जी प्रकार तुम्ही बघितला त्या बाजारपेठेत, आम्ही डोळ्यानं बघितलं ना. आता आम्ही अनेक आवाज उठवला आहे त्याचा. सर्वसामान्य लोकांना भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणत्या माध्यमांना असू देतात. त्यामुळे ह्यांनी आता देवभूमी जत हे जत शहरात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय. काल त्यांनी अनेक जणांना फोन केले होते, अनेक लोकांना फोन केले, तुम्ही मोर्चाला या, मोर्चाला. पण लोक त्याला प्रतिसाद दिले नाहीत. त्यांनी ओळखून घ्यावं. त्याने आता शांत बसावं आणि जत शहराच्या आता उज्ज्वल भविष्याकडे जात असताना त्यांनी झारीतील शुक्राचार्य होता, त्याला समाजाची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि थांब. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.